का म्हणतात तर पुट्ट्यो कसे आहे सगळे मजेमध्ये का कसे आता सांगा कमेंटमध्ये ना. आपण आला सरस लोकांसोबत रेल्वे स्टेशनवर कायले भाऊ का आपल्या मित्र एकंदर सोडून द्यायचा होता. आणि आता रेल्वे स्टेशन आलाच म्हणला तर आता प्लॅटफॉर्म तिकीट काढणं तर जरुरीच आहे. पाहिलं तिकीट माझ्यावर होती ना लोक समोरच पडत होता कायसाठी तर मग आला सडा प्लॅटफॉर्मवर तो पण कुठच्या भंडारा रोड मतलब आहे आपला वर्टीच्या. आणि मग ट्रेन वगैरे आली त्याला बसून वगैरे दिला ना आम्ही त्याचा घरा करणार असता नाही. आणि मग ट्रेन होती चालू होत मग आपला हात लागला पाक सरस कोंडली तर मग ताकद तर बहुत आपल्यामध्ये पण दाखव ना कधी आपण. आणि मग आला रेल्वे स्टेशनच्या बाहेर ना लोक तर बाप्पालीच आपल्या बिल्लीवर बसला होता. मग बिल्लो उचला आला सीधा पंपवर काय आपल्या बिल्लो लागली होती भूक. बिल्लोची भूक वगैरे मिटवलं आपल्या रस्त्यामध्ये दिसला संध्याला. मग ऐका तुम्ही पण आणि मग श्लोक्या म्हणे कधी बिल्ल चालवतं म्हणे. तर मग मला चालव ना भाऊ आपण कधी नाही म्हणता का. तुम्हाला तर माहितीच आहे आपण कोठी चांगला जावं तर आपलं कधी इमानदारी जाणं होते का. हा भाऊ रस्ताच बंद करून ठेवला होता ती. आणि तो निघला बा रस्त्यामध्ये पाण्यानं बघायला ना आम्हाला मग दोघं वले होत गेला. मग श्लोक्या सोडून रस्त्यामध्ये आलो बा मग सरळ घरी. मग तो पण आपल्या घरी आला काही सामान्य सला त्याचा तेवढा धम्मामध्ये विचारलं म्हणते जंगलावर रील शूट करून मध्ये मावा वगैरे मस्त येतं. मग का निघला पैदल जंगल जासाठी ना रस्ता पाहून घ्या आपल्या गावाकडला कसे येतो तुम्ही ते पाहिल्याचे कसे रस्ते आता. आणि काय तुम्ही सांगा कमेंटमध्ये कसा दिसून राहता आपल्या काही एरियातल्या व्ह्यू. तो कैसा हत्तीडे बोलते ना शहर में. मग आपण आला मेन भाई आपल्या जिथे रील शूट करायची त्या जागावर आला आपण. आणि आपण कधी इमानदारी कोणचा काम करायला गेला तर तो होते का कधीतरी भाऊ पाणीच मन मानत होता रील शूट करतो म्हणला होता. मग आम्ही होता क्रॅक जग बिस्किट मग खाल्ला पटकन तो पण. आणि डब्बा तर आपल्या बाबूसोबत लागला होता फोनवर. आणि मग आमची रील वगैरे शूट करून झाली ना आम्ही त्याला सीधा आपल्या घराकडे जासाठी. हा ते रील अपलोड करू का नको करू तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर मग त्याला पुट्ट्या वासाठी एवढाच मग भेटतं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. फॉलो नसेल केलं तर फॉलो पण करून टाका.